असंघटित मजुरांचं वेतन थकवल्यानं वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमान रिपब्लिकन श्रमिक कामगार युनियन आक्रमक. मुंबईतील वांद्रा पूर्वेकडील मेसर्स बिल्डस्कायर बिल्डर्स या विकासकानं ईस्टर्न फ्रीवे गोवंडी पूर्वस्थित प्रकल्पाचं काम करून असंघटित मजूर कामगारांचे कष्टाचं वेतन थकवल्यानं वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमान रिपब्लिकन श्रमिक कामगार युनियन आक्रमक झाली आहे. मजुरांच्या या आर्थिक आणि शारीरिक शोषणाविरोधात अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमान रिपब्लिकन श्रमिक कामगार युनियनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भोलाभाऊ मंडल यांनी दिला आहे. ठाण्याच्या गडकरी रंगातन येथे सर्व असंघटित मजुरांसमवेत पत्रकार परिषद घेऊन भोलाभाऊ मंडल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मुंबईतील बांद्रा पूर्वेकडील मेसर्स बिल्डस्कायर बिल्डर्स केतन मुसळे आणि प्रोजेक्ट मॅनेजर यांच्या गोवंडी पूर्वेकडील डोमॅन रियालिटी या प्रकल्पावर ठेकेदार कृष्णा इंटेरियर्स आणि लक्ष्मी एंटरप्राइजेस आणि मेटल आर्ट ॲल्युमिनियम हार्डवेअर या 3 ठेकेदारांकडून काम करून घेतलं. मात्र त्यांना त्यांचं कोट्यावधी रुपयांचं बिल अदा करण्यात आलं नाही. आरोप करून भोलाभाऊ मंडल यांनी बिल्डरकडून मजूर कामगारांचं होत असलेल्या शोषणाचा पाढा या पत्रकार परिषदेत वाचला. बिल्डरनं वेतन न दिल्या कारणानं ठेकेदार सोबत काम करणाऱ्या मजूर कामगारांची परिस्थिती गंभीर झाली आहे. कामगारांच्या कुटुंबियांची उपासमार होत असून त्यांच्या कुटुंबियांचा आरोग्याचा प्रश्न आहे. त्यांच्या लेकराबाळाच्या शिक्षणाचा विषय कठीण झालाय. इतर राज्यातून येऊन हे कष्टकरी मजूर आपल्या कुटुंबाचं भरण पोषण करतात. मात्र बिल्डरला त्याची खंतही वाटत नाही. थकीत रकमेची मागणी केली की उडवाउडवीची दादागिरीची भाषा केली जाते. स्टाफला पैसे अदा करण्यास सांगितल्याचं सांगतात, परंतु त्यांचा स्टाफही ठेकेदारांची दिशाभूल करतोय. त्यामुळे आसपावतो कामगारांची थकबाकी अद्यापपर्यंत अदा करू शकले नाहीत. या संदर्भात पोलीस ठाण्यात तसंच स्वाभिमान रिपब्लिकन श्रमिक कामगार युनियनकडे तक्रार आल्यानंतरही बिल्डर दाद देत नसल्यानं युनियन आक्रमक झाली आहे. लेबर कॅम्पवर कोणत्याही मूलभूत सोयी सुविधा नाहीत. त्यामुळे मजूर कामगारांना साथीच्या आजारांचा त्रास होतो. कामगार आयुक्तांकडे कामगारांची नोंदणी न करता कमी वेतनात नवख्या ठेकेदारांकडून काम करून घेऊन कामगारांचं शोषण केलं जातं. याकडेही भोलाभाऊ मंडल यांनी लक्ष वेधले. निर्माण होत आहेत तुमच्या साईडवरती, तुम्ही त्याचं आंदोलन उपोषण करणार आहात, काय नेमकं सांगायला, काय कामगारांना अडचणी होतात नेमक्या? सर, त्यांना अडचण म्हणजे कामगार कायद्याप्रमाणे त्यांचं राहण्याचा जो जागा आहे ते स्वच्छ पाहिजे, जो की हे लेबर कॅम्प व्यवस्थित ठेवत नाही. त्यांना मलेरिया, डेंगू या सगळ्या गोष्टीपासून त्यांच्यासाठी औषध एखादा डॉक्टर प्रोव्हाइड झाला पाहिजे कायद्याप्रमाणे. लिगली यांना कामगार चे सभासद नोंदणी मान्य कामगार आयुक्तकडे झाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी न करता हे छोटे छोटे ठेकेदार लोकांना बोलून वर्क ऑर्डर प्रोव्हाइड करतात आणि मग 50 लाखाचं काम झाले 25 घे, 25 साठी मागा पडवतात. त्याच्यामध्ये आमच्या मजूर कामगारांचं शोषण होतं.